है जमाना, मंजिल में मिल रही है। कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। साथ जो मेरे किस चीज की कमी है, इस और की सरकार ही नहीं है, सरकार भी नहीं है। तुम साथ हो जो मेरे किस चीज की कमी है, किसी और चीज की सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, तेरा सब काम हो रहा है, तेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। तेरा प्यार कैसे पाओ, मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा प्यार कैसे पाओ, मैं टूटी हुई वाणी से गुणगान कैसे गाओ, गुणगान कैसे गाऊं कन्हैया। सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, सब काम हो रहा है। आवाज फुला म्हटलं काय
वाजवा. हा होतो वाजवा ना. बाहेर जा, आवाज बाहेर जाय, आपल्याला बक्षीस जा. हां हेलो 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 ओम नमः शिवाय. सजयति सिन्दूरवदनो धीमो यत्पाद पङ्कजस्मरणम् वासरवणीरिमतमशाराशिषनयति विघ्नानाम्. या कुन्दूर्णतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या विनामगन्धमण्डितकरा या श्वेतपदमासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुदेवी देवी सदा वन्दिता. सा पातु सरस्वती भगवती निषेधदार्यपा. हस्ते स्फाटिकामालिकां च ददसीं पद्मासिनी संस्थिता. वीणा पुस्तकधारिणमयता जडान्धकारावहा. शुक्लब्रह्मविचारसार परमामडया जगद्व्यापिनी. वन्दे तव चरणे भगवती बुद्धिप्रदानदा. वायव्यस्य वदने लक्ष्मीरिव तस्य वशशं हृदयं संविदं नरस्यं महं भजे. अष्टादश पुराणां कर्ता सप्तवती सुताग्रे कथयामानुषं श्रीमद्भागवती कथा. पापोगणाशनी सकलकलिकलशमणितापत्रयादिनी वृन्दारी भक्तवरदिनी कथेतानि पशुरवितलप्रबलकुलतकपिबलदातारं कामेश्वर गणपति वन्दे. मन्मन्दमधुरणिवेदमवेणुयं दानवं महन्तरं ब्रह्मगोपकन्याभुजकं वाणिकाचभुजिमजिगणदवाशिष्यं मन्त्रस्कन्द्रस्तं मुरम्भम् आदिवैकुम्भासुताहार्यं वाचायातिरमतरं पादस्वच्छमिषामः. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रेत. नमामि गंगे तव पाद
त्रिपुरासुरे वन्दितदेव्यरूपं मुक्ति च ददासि नित्यं भावानुसारणं यथा या गति योगयुक्तानामृणामृतरेत सा गति सर्वजन्तूनां श्रीमद्भागवती कथा निर्विघ्नमस्तु श्री सद्गुरुचरणारविन्दाय नमः। गोविंद गोपाल कृष्ण भगवान की बोल रे भाई सब संतन की जय। हरे राम हरे कृष्ण Krishna
कृष्ण हरे अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणों में चारों धाम श्री राम श्री राम श्री राम गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। मोकळा करा 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 करा। हॅलो 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 सकाळ सारखं करा ना। हॅलो 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 श्रीमद् भागवतम नाम पुराणं विश्रुतं शुक्लयां चन्द्रबायां युक्तमं सन्तोषकारम् नित्यमं भागवतं यस्य पुराणं पठन्ति नरप्रत्यक्षभवतस्य कपिला दानवं ब्रह्मगोपकन्या भुजगं वाणिकाजभुजिमजिगणदवा शितिं मन्त्रस्कन्त्रस्कमुरङ्गमादित्वैकुम्भसुतहारि वाचायाज्ञमत्रपतुसुचमिषाम अष्टादश पुराणामकरताः सप्तवती सुताः सुताग्रे कथायामानुषं श्रीमद् भागवती कथा मणा हरये नमः हरये नमः हरये नमः श्री
श्रीकृष्णचन्द्र कृपालु भजमन नन्दनन्दन सुन्दरम् अशरण शरण भव भयहरण आनन्दघन राधाभरम् शिरमोर मुकुट विचित्रमणिमय मकरकुण्डलधारिणम् मुखचन्द्रद्वितीनखचन्द्रद्विती पूजी तणिकुञ्जविहारिणम् श्रीराम जय राम श्रीराम जय राम. अशा थाटामाटात कडालू वाद्यांच्या गजरामध्ये पवित्र निमिषारण्य या ठिकाणी 88 ऋषींनी सूत महाराजांना निवेदन करतात. सूक्त म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात. राजा 7 पैकी 6 निघाले. उद्याचे सूर्यास्तपर्यंतचा कालावधी राहिला तुझा, तोही निघून जाईल. राहिलं फक्त काय, एक घटका शिल्लक बाकी, ते चालले जाईल. म्हणा हरे नमः हरे नमः हरे नमः. ब्रह्मशाप तुला मिळाला आणि राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज मात्र धीर देत आहे. समाधान धीर कोण देऊ शकतो? जो ज्ञानामय आहे, जो बुद्धिवान आहे. आपल्या ज्ञानाने, आपल्या ब्रह्मचिंतनाने दुसऱ्याचं समाधान करू शकतो. म्हणून त्याला ब्रह्मवत्त म्हटलं जातं. ब्रह्मवत्ता, ब्रह्मज्ञानी आणि ज्ञानाचा सागर त्यांच्या समोर आहे, अशी शुकाचार्य महाराज. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर,
प्रेमही त्यांच्यापाशी राहतात. ज्ञानाने मात्र जगातल्या लोकांचं कल्याण करतात. त्यांना ज्ञान, साधू संत महात्म्यांजवळ ज्ञानाचा सागर आहे म्हटलं गेलं आहे. परमात्माला आपण शेषाच्या सागराच्या शेषाच्या आसनावर फक्त आपण बसतो. सागरामध्ये परमात्माला शेषाच्या आसनावर बसतो. पण महात्मे आणि साधू संत यांच्याजवळ स्वयं ज्ञानाचा सागर आहे. आणि त्या ज्ञानाच्या सागराने मात्र आपल्या जीवनाचं कल्याण करतात. असं वाचलं गेलं की देवापेक्षाही संतांना मात्र खूप मोठं स्थान मिळायला गेलं. देवापेक्षाही ज्ञानी संतांना म्हटलं गेलेलं आहे. पण संतांना हे मोठं पण मात्र भगवंतामुळेच मिळायला गेलं. तेची संत तेची संत प्रतिमा काय देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा की हे जर एकामेकावर किती निर्भर आहे बघा. आणि आज ब्रह्मने चिंतन सांगणारे भक्ता शुकाचार्य महाराज राजा ज्ञानाने मात्र चकित करणार असं ज्ञान आहे. हे ज्ञान कधी प्राप्त होतं जेव्हा दृष्टी नाशिकेच्या अग्रभागी स्थिर राहत तेव्हा. मनन चिंतन ध्यास आणि तो नित्य उपासक या ठिकाणी मध्यभागी आपल्या दृष्टी नाशिकेच्या अग्र ठिकाणी म्हणजे यामध्ये स्थिर होतं. आणि त्या चिंतनातून जे वक्तृत्व निघल्या जातं त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं. त्या ज्ञानाने मात्र जगाचं कल्याण राजा परीक्षितला सांगतात. राजा संत महात्मे लोकांनी आपली जगाकडे बघण्याची दृष्टी बदलवली. जग कधीच बदलत नाही. जगाची पाहण्याची दृष्टी कधीच बदलत नाही. म्हणून म्हटलं जातं की ज्ञानी माणसं जगाची दृष्टी बदलली नाही तरी पण आपली दृष्टी मात्र बदलवतात. आपली दृष्टी बदलवतात. जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसले जाते. ज्यांची दृष्टी ब्रह्ममय असते त्याला जग दिसत नाही. फक्त ब्रह्म परमेश्वर त्याला दिसलं जातं, परमात्मा दिसलं जातं. आणि म्हणून अशी शुकाचार्य महाराज अग्रभागी ज्याची दृष्टी स्थिर आहे. सर्वांचा समभावा स्वरूपाने महात्म्यामध्ये वैराग्य रसिक मुकुटमणी शुकाचार्य महाराज राजाला मात्र आपल्या ज्ञानाने चकित करत. आणि त्याच वेळेला म्हणतात राजन भगवंताची कथा भगवंताचे गुण भगवंताची लीला जीवाला चकित करते रे. देखे देखे नवल प्रभुजी अद्भुत प्रेम भक्ताची जे सार्थपण करू असे. राजा प्रसंग तुझ्या जीवनावरती आहे. आणि आज
शुकाचार्य महाराज राजा परीक्षित ज्ञानाने मात्र मनाला अंतकरणाला. शुकाचार्य महाराजांना माहिती की राजाच्या मनात जर कथा जर शिरली, भगवंताचं स्वरूप जर गेलं की चिंतनात जर भगवंत जर राहिला, चिंतन करता करता जर हा ब्रह्मस्वरूप जर झाला, मग सर्प याला डंस जरी केला तरी याला डंस मात्र होणार नाही. कारण जर त्याच्या चिंतात जर ब्रह्म राहिला, त्या चिंतनात जर ब्रह्म जर राहिला, तर हा सर्प डंस कोणाला करेल? ब्रह्माला करेल का? कोणाला करेल? त्याचं स्वरूप जर अहम ब्रह्मस्मी झालं तर मग हा सर्पही काही करणार नाही. म्हणून राजा परमेश्वराच्या चिंतनामध्ये मात्र वेळ आपला परिपूर्ण झाला. जीवनाचा खरा वेळ कशाला म्हटल्या गेलेला आहे? जो जेवढा वेळ आपण आपल्या भगवत चिंतनामध्ये लावतो तो आपल्या जीवनाचा खरा स्वरूपाचं जीवन म्हटलं जातं. 24 तासापैकी आपण किती मिनिटं भगवंताचं स्मरण करतो, तो स्मरण करणारा वेळ आपल्याकरिता फायद्याचा राहतो, आपल्याकरिता महत्व करण्याचा राहतो. बाकी वेळाची गणल्या जात नाही. बाकी वेळामध्ये मात्र तुमचं कर्म चित्रगुप्ताला मात्र लिहून काढतात. पण जेवढा वेळ तुम्ही अध्यात्मात परमेश्वराच्या कथेमध्ये बसतात, परमेश्वराचं मनन करतात, चिंतन करतात, ध्यास करतात, तेवढ्या वेळात मात्र या चित्रगुप्ताची मात्र लेखणी बंद होत असतो आणि याने आपलं भाग्य उजाडाला येतं. आणि मग आपलं भाग्य उजडलं की आपल्या जीवनातल्या चिंता मात्र मिटल्या जातं. आणि त्याच वेळेला चाललेला भगवंताचा गुणानुवादाचा गोवर्धनाची लीला आपण सकाळच्या वेळेला बघितलं होतं. जीवनामध्ये सतत काय करायला पाहिजे, वारंवार काय करायला पाहिजे? आपण वारंवार मात्र आपल्या विषय भोगत बसतो, वारंवार तेच ते विषय भोगत असतो. पण मात्र साधुसंत महात्मे लोक म्हणतात की आपल्या विषय भोगल्यापेक्षा जीवाने असा काही भोग भोगावं की ज्याने आपलं कल्याण होईल. आणि महात्मे लोक सांगतात की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यश श्रवणेन मात्रेण हरि खचित समाश्रयते यस्येन श्रवणेन मात्रेण हरिचित समाश्रते. आणि त्याच वेळेला सांगतात की राजन बघ रे, सदा सेवा श्रीमद भागवती कथा. भगवंताचं चिंतन सदा करत जा. जगातलं चिंतन नाही केलं तरी चालतं, इकडल्या टवाडके केल्या नाही तरी चालतं, पण देवाचं चिंतन राजा करत जा. का? कारण की परमेश्वर भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो. भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी, भक्त राखे पाया पाशी.
आचार्य म्हणतात, राजा आपल्या भक्ताचा कल्याणाकरिता मात्र आज परमात्मा गोकुळामध्ये गोवर्धनाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाला म्हणा. हरये नमः हरये नमः हरये नमः. अगुण अरूप अल अजये जोई भगत प्रेम बस सगुण होई. भक्ताकरिता परमात्मा गोकुळाच्या भावयुक्त अंतकरणाचं श्रद्धा बघून भगवंत आज गोकुळामध्ये गोवर्धनामध्ये परमात्मा प्रकट झाला. सूत म्हणतात, ऋषी शुकाचार्य म्हणतात, आज गोवर्धनाची मूर्ती 7 दिवसापर्यंत परमात्माने डाव्या हाताच्या कळांगलीच्या नटावरती तो गोवर्धन धरला. सर्व जग बघून राहिलं. दृष्ट इंद्र मात्र त्या ठिकाणी आला. इंद्राने बघितलं, काहीच नासोडा झाला नाही. इंद्र शरण आला. शरण शरण पंढरीनाथा. देवा सुटलो मी. इंद्राणी नाव दिलं गोविंद परमेश्वरा. गोविंद गोविंद मला लागले वचन. गोविंद नाव दिलं गेलं. देवा मी चुकलो रे देवा, की आपल्या भक्ताकरिता तू मात्र काही करू शकतो, पण मग मी मात्र हे जाणलं नाही. परमात्मा म्हणजे इंद्रिया थोडा धीर पकडायला पाहिजे नव्हतं. तुझही यज्ञ केला असता. इंद्रा, माझ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किंचित जरी अहंकार जरी दिसला तर तो अहंकार मात्र त्या जीवाला नासोडा करतो. थोड्याशा अहंकारामुळे जीव नाश पावतो. इंद्रा, धीर पकडायला पाहिजे होतं. सर्व गोकुळातले लोक मात्र परमात्म्याला नतमस्तक करून राहिले की देवा, आज आम्हाला कळल्या गेलं की साक्षात तू परमात्मा आहे. नंद बाबा आणि यशोदा मात्र लेकरालाच बघून राहिले. वारंवार आपल्या गावावरती आघात व्हायचा आणि तू त्यातून या लोकांना मात्र बाहेर काढायचा, सावकाशामध्ये ठेवायचा, सुरक्षित ठेवायचा. आज आम्हाला कळलं रे तू साक्षात नारायण आहे. भगवंताला वाटलं जर यांना जर नारायण स्वरूप जर माहिती झालं तर हे माझ्यावरती प्रेम कमी करेल. त्याचवेळेला परमात्माने आपली माया मात्र आवडली. परमात्मा ही प्रेमाचा भुकेला आहे. देव प्रेमाचा भुकेला. देव प्रेमाचा भुकेला. देव प्रेमाचा भुकेला.
देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे. विचार करा. आपल्याला प्रेम भेटतं पण महत्व कळत नाही. पण आज विश्वाचा जविता मात्र प्रेमाकरिता आज बोध करण्याची लीला केली. कोकणातल्या लोकांचं काय पाहिलं? पैसा पाहला का हो? खूप गाई दही दूध दोन्ही पाहिलं का? खूप बा आपल्याला फ्री वर्षभर दही भेटल दोन्ही भेटल बा आपल्याला असं काही पाहिलं का? नाही. जीवनामध्ये सर्वात मोठं भांडवल आपल्या अंतःकरणामध्ये जर आहे ते आहे श्रद्धा. देवाविषयी असणार श्रद्धा. आणि दुसरी सबुरी म्हटलं जातं. ज्या दिवशी आपल्या जीवनातली श्रद्धारूपी भांडवल आपल्या जवळ स्थिर राहील त्या दिवशी मात्र वल्लभ परमेश्वर मात्र आपल्या जवळ राहिल्याशिवाय राहणार. ज्या दिवशी मनुष्याच्या अंतःकरणातला संशय नावाचा दुर्गंध बाहेर निघेल त्या दिवशी मात्र आपल्या जीवनातलं श्रद्धा नावाचं बीज वाढल्या जाईल. विश्वास वाढल्या जाईल. आणि त्याकरिता म्हणतात हे आपल्या जीवनाचं खरं भांडवल आहे. भांडवल गाठी तरी विश्वासाच श्रद्धा वल्लभ ते ध्यान. श्रद्धा वल्लभ ते ध्यान. श्रद्धा वल्लभ ते ध्यान म्हटलं गेलं. आणि आज परमात्माने मात्र गोकुळाचं रक्षण करण्यात त्याच वेळेला मात्र वृंदावनामध्ये परमात्मा गोकुळाचा त्याग करून निघून गेले. आणि नाभी कमळाच्या ठिकाणून बासुरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली. सर्व वाजवाच्या नादामध्ये गोपिका मात्र अधीर झाल्या. देव दिसण्यास झाल्या कारणाने आणि मग वृंदावनामध्ये रासलीला केली गेली. रासलीला म्हणजे जीव आणि शिवाचं मिलन म्हटलं गेलं. जे आपण प्रेम म्हणतो ना त्या प्रेमाचं एकीकरण करणं. जीवा शिवाची जोडली उपाधी विठला प्रपंच तुटली. रासलीलामध्ये आपल्या जीवनाचं जीवाचं आणि शिवाचं म्हणजे ईश्वराचं मिलन म्हणजे रासलीला. आणि ते रासलीला म्हणजे निष्कामतेचं प्रेमाचं आहे, भावाचा आहे, श्रद्धेचा आहे. आणि तुम्ही केलेल्या निष्कामतेचा आहे. निष्काम निराळा गोपी लावण्या. निष्काम निराळा गोपी लावण्या चाळा. ऐसा भक्ताचा अंकित रासलीलेमध्ये एकमेकांवरती प्रेम एवढं वाढत होतं की गोपिकांना आणि परमात्मालाच कळत नव्हतं की गोपिका कोणती आणि परमात्मा कोणतं. एवढा निष्कामतेचं प्रेम होतं की आजपर्यंत म्हटलं जातं की रासलील्यासारखं प्रेम जगामध्ये झालं नाही. रासलीलेसारखं प्रेम जगामध्ये कधी बघितलं नाही. एवढं निष्कामतेचं प्रेम. त्याच वेळेला रासलीला त्याच वेळेला सामोरं जाऊया. परमात्माचं जास्ती दिवस राहिले नाही काही वृंदावनात. देवाला करमत नव्हतं. त्याच वेळेला मात्र
परमात्मा आता 11 वर्षाचे झाले. 11 वर्षाचा वयामध्ये पदार्पण झाल्यानंतर गोकुळावरती धूळ यायला लागलं. त्याच वेळेला मात्र समज देव म्हणाले की आता आपल्याला आपल्या कार्यामध्ये सामोरं जावं लागेल. त्याच वेळेला परमात्मा निघाले समोर. इकडे गमन करणारे गड्यामध्ये विना हातामध्ये चिपड्या आणि निघाली नारदाची सवारी. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण मथुरेमध्ये मात्र आगमन मात्र नारदांचं झालं कंसच्या दारात. कंस महाराज म्हणतात या महाराज खूप दिवसानंतर येणं केलं. म्हणजे माझं कामच आहे भ्रमण करून संतांचं. संत एकाच ठिकाणी स्थिर कधी राहत नाही, त्यांचं भ्रमण करण्याचं काम आहे, एका ठिकाणी राहत नाही. या जगातल्या साधू संतांवरती फार मोठी जबाबदारी आहे. जगाला जागवून ठेवायचं. मज निरंतर जागवती म्हणून साधू संत जग जोगी जाग जाग बोलती. नेहमी जागवण्याचं काम साधू संत महात्मा. आणि आज नारदांची सवारी मात्र कंसाजवळ आली. लेका बसूनच राहायचं का, तुला मारणारा तो काळ तुझा जन्माला आलाय ना, 11 वर्षाचा झाला ना, काही करशील का जास्त मोठा झाल्यावर करशील काही दिवे लावशील. म्हणजे महाराज विसरूनच गेलो होतो मी. बरं महाराज आले. त्याच वेळेला मात्र
लहान असताना मात्र ज्या लेकराला मारू सुटला नाही तो आता 11 वर्षाच्या वयामध्ये मात्र त्याची मारण्याची योजना मात्र तयार करण्याकरिता दुष्ट कंस तयार झाला. लहान असतात कसंही कुठेही कोणत्यात टाकलं असतं मारता आलं असतं, पण आता 11 वर्षाचा देह झाला तो परमेश्वराचा. म्हणत चला तेव्हा झालं नाही. दृष्ट कंस मात्र आपल्या जीवनातलं अरिष्ट दूर होण्याकरिता मात्र चला पंचांग पाहायला लागलो. कधी बाप जन्मी यांना आपल्या लग्नाचंही सुद्धा पंचांग पाहिलं नव्हतं. राज्य गादीवर बसला तेव्हाही पंचांग पाहिलं नव्हतं. पण आता मात्र हा आपल्या जीवनामध्ये त्रास आल्यावर, दुःख आल्यावर, संकट आल्यावर मात्र आपण पंचांग पाहायला लागतो. आपली तशी स्थिती आहे काही. आपले तसंच आहे ना. जेव्हा चांगलं राहते तेव्हा पंचांग पाहण्याची आपल्याला गरज पडत नाही. आणि जेव्हा थोडस दुखलं झालं, कोसळलं काही वीज, मग आपण पंचांगाचा मार्ग लागतो. काही आपलंही तसंच आहे. तसं या दृष्ट कंसाचं आता याच्या नावाने मात्र सर्व जग भीत होतं. आणि भिणारा मात्र जो गेला ब्राह्मणाजवळ गावाचा बाहेर अगर साधू, आणि त्या साधूला विचारतात, महाराज माझ्या नशिबात काय आहे ते सांगा. माझ्या जीवनात आलेलं दुःख निरसन कसं होईल, नष्ट कसं होईल, यावर मला उपाय सांगा. सांगाल खरं तर तुम्हाला हिरेमाणिक मोती किंवा या जगात राहण्याची उपमा राहील. आता हे खडक आहे आणि तुमची मान आहे. आता खोटं बोलेल का हो बरंच. त्याच वेळेला मात्र पंचांग मात्र बुवाने पाहिलं. म्हणे महाराज सांगू का? सांगा म्हणे मारणार तर नाही ना? खरं खरं सांगलो म्हणे मी खरं खरंच सांगेल, पण तुम्ही मला काही कराल का? कारण की अत्याचार स्वभाव कंसाचा होता. सर्वीकडे स्वभावाची जाणीव याची होती, म्हणून सर्वजण याला घाबरायचे. बोलायच्याच अगोदर ब्राह्मणाने म्हटलं, सांग तुझं खरं काय आहे सांगतो. ऐकण्याची ताकद आहे का तुझ्या? हो. बर, तुला मारणारा कर्दमकाठ जिवंत आहे आणि तो सहजासह मरणार नाही. त्याच्याकरिता मात्र तुला आपलं सत्कर्म वाढवावं लागेल, तेव्हा त्याचं काहीतरी होईल. आणि तेही सांगतो की 3 दिवसापर्यंत त्या यज्ञात जर अडथळा जर निर्माण झाला तर कंसा तुझा काही खैर नाही. त्याच वेळेला मात्र सत्कर्माचा जोर दृष्ट कंसाला सांगितलं. आता कंस झाला म्हणून काय झालं, त्यालाही वाटलं भीती संकटाची. सर्वांनाच वाटते राजा राहो फकीर राहो, जर दुःख कुणाला सोडलं आहे का, संकट कुणाला सोडलं का? आपल्या हिंदीमध्ये परेशानी कोणाला सोडली का? नाही. सबको परेशान काय काय लायना छोटा रहे या बड़ा रहे, सबके नजरों में परेशानी वाला नाम चला गया या आंखों से सामने से. ऐकाने परेशानी सर्वांनाच आहे. ऐकाने श्रीमंत जरी असेल तरी तो पैसा कुठे ठेवू म्हणून परेशान आहे, दुखी आहेच ना. ऐकाय जास्त इस्टेट असेल तोही सुरू आहे, एखादी रेट कधी पडेल कधी कागदपत्र, तोही परेशान आहे. फक्त या जगामध्ये फक्त संतच परेशान नाही आहे, भगवत भक्तच परेशान नाही आहे, फक्त आनंदात आहे. का बरं आनंद आहे? कारण की त्यांनी आपलं अंतकरण कसं बनवलं? फकीर बनवलं. मन लागू मेरो या फकीरी में, मन लागू मेरो या मन लागो मेरो यार फकीरे में. जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में,
में मन लागो मेरो यार पति मन लागो मेरो यार पति मन लागो 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 मन लागो मेरो यार पति में मन लागो मेरो यार पति प्रेम नगरी में रहनी हमारी प्रेम कबीर सुनो भाई भूखा भाव का धन का भूखा ना हो जो साधु धन का भूखा ओ फिर साधु ना लागो मेरो यार पगे मन लागो मेरो यार कहता कबीर सुनो भाई साधो कहता